आज या ठिकाणी ही आज जी महत्वाची समिती आहे, या महत्वाच्या समितीमध्ये मला मान सन्मान दिला सर्वांनी. मला या ठिकाणी या नवी मुंबईचा मार्गदर्शक आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना जे अपेक्षित आहे, ज्या पद्धतीनं ही नवी मुंबई घडवली, दिशा दिली आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी, आणि त्यांचं धोरण लोकांच्या लोकाभिमुखी कामासाठी या नवी मुंबई शहराचा पैसा खर्च झाला पाहिजे. योग्य ठिकाणी या नवी मुंबई शहराला ज्या पद्धतीने लोकांना ज्या अपेक्षित कामांची अपेक्षित आहे त्या पूर्ण करण्याकरता ही समितीच्या माध्यमातून नक्कीच काम करेल. या ठिकाणी मी सातत्याने आमचे युवा नेते सागरजी नाईक साहेब हे तर मला सातत्याने या ठिकाणी सहकार्य करतील, मार्गदर्शन करतीलच, परंतु या नवी मुंबईला सर्वसामान्य जनतेला एक प्रामाणिकपणे काम या समितीच्या माध्यमातून करून एक प्रभावशाली प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी नक्कीच या समितीच्या माध्यमातून काम करू. आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित राहिला मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार मानतो. आणि विशेषतः ज्या पद्धतीने या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामधल्या एक घटकाला, एक कार्यकर्त्याला आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी जो न्याय दिला, हा नवी मुंबई शहरासाठी खऱ्या अर्थाने अतिशय एक दिशा घडवणारा, एक लोकांमध्ये त्याचा संदेश चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने ही नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समितीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यांना एक न्याय देण्याचं काम करते, ही म्हणून महत्वाची समिती मानली जाते. आणि या समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण, माझे सर्व सहकारी महापौर महोदय असतील, उपमहापौर साहेब असतील, आमचे सभागृह नेते साहेब असतील, माझे दोन्ही महापौर असतील आणि सर्व सदस्य यांचं सहकार्य मला नक्की लाभणारच आहे. मी या खुर्चीला प्रामाणिकपणे काम करण्याचं मानस ठेवेन आणि लोकांच्या हितासाठी ज्या ज्या आवश्यक असणाऱ्या सर्व कामाच्या बाबतीची तपासणी करून त्या ठिकाणी योग्य सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. एवढंच या ठिकाणी मी सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आज खऱ्या अर्थाने माझ्या ऐरोली विभागामध्ये ज्या सर्व जनतेने ज्या विश्वासाने मला या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये भरघोस मतांनी निवडून दिलं, आणि मी सर्वप्रथम माझ्या मतदारसंघातील माझ्या सर्व मतदार राजांचं, त्याचबरोबर नवी मुंबईतील सर्व नागरिकांचं मनापासून या ठिकाणी या निमित्तानं आभार मानतो. आणि आपल्या सर्वांची साथ अशीच या निमित्तानं मला असावी आणि आपण सर्वजण सहकार्य कराल. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आपण भेदभाव न करता प्रामाणिकपणे योग्य असणाऱ्या कामाला नक्कीच सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस माझा नक्की राहील.